नमस्कार. सो गाइस इथे आता कांदा टाकलेला आहे मस्त की. मित्रांनो झालेला आहे एक नंबर वाटतो वास पण. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या साई मात्रे ब्लॉग्सला. आणि आज परत एकदा घेऊन तुमच्याकडे एक नवीन व्हिडिओ. आपण ज्या गोष्टीची वर्षभर बघतो ती गोष्ट म्हणजे आता भेटलेली आहे म्हणजे मुठे. सो गेल्या टायमाला तुम्हाला मला मुठे खायला भेटले नाही तुम्हाला दाखवायला भेटले. या टायमाला सुद्धा विचार केलेला दाखवेल, बट ॲक्च्युअलमध्ये गावी होतो. एवढं फुल धमाल मस्ती झाले. तुम्ही आधीच्या ब्लॉग बघितला असाल, नसेल बघितलात तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यासुद्धा लिंक देईन, तुम्ही जाऊन नक्कीच बघा. स्पेशल रेसिपी. सो चला मग आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो चला मग आता करूया डायरेक्टली सुरू. आता आम्ही घेतोय म्हणजे चिंबोरी साफ करायला. पप्पा बसले आणि मम्मी सुद्धा बसली आहे. सो मला काय एवढं येत नाही. सो बघा मम्मी आधी काय करायचं सांग. पप्पा काय करायचं असतंय? पहिले नांग्यांचे जे छोटासा तुकडा असते ना तो काढूनच ते शिंगडात टाकायचं, कारण त्याचा जो असा चाव चाव करतंय ना पकडतंय त्याला बंद करायचं. तर पप्पा सुद्धा करतात. मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते बघा. टाकी भरली बंद करू खाजवर. गेलं काय तो सो फायनली मित्रांनो एकदम चांगलीशी धुवून घेतलेत. साफ केल्यानंतर एकदम चांगलीशी धुवून घेतलेत. आता आपण हा कुठला पीठ आहे मम्मी? चण्याची डाळ तांदूळ भाजून घेतले आणि ते दळून घेतले. ओके. आणि हा आहे खोबऱ्याचा वाटण. हा मित्रांनो खोबऱ्याचा वाटण. हा किती घ्यायचा मम्मी? 1-2 चमच घ्यायचे. 2 चमच. सो मम्मी आम्ही 2 चमचच्या अंदाजाप्रमाणे घेतो. आणि पीठ किती घेतलास ते सगळं? पीठ आपला अंदाजे अंदाजाने 1.5 वाटी. आता हा गेला आमच्या घरातला मसाला. अग्री कोली मसाला गाईस. आता जाईल हळद. आणि आपला गरम मसाला. बरोबर घरातला सगळे मसाले काही घरातलेच आहेत. काय दुकानावरचा दुसरा मसाला नाही. आणि आता जाईल म्हणजे मीठ मम्मी किती? आपला अंदाजच ना चवीनुसार. सो गाइस इथे आता कांदा टाकलेला आहे मस्त की. आणि आपण त्यांना फोडतोय. जे आतमधलं असतं ना गोड वगैरे ते सगळं याच्यातच टाकायचं, कारण त्याच्यात ते मिक्स करून मग याच्यात भरायचे आणि मग तसेच हे करायचं. सो चला आता पुढं बघूया. तो साफ करून घ्या फटाफट. सो
सो गाईज आता मस्त की कालवून घेऊया प्रॉपरली. एक नंबर आहे बघा, मम्मीने कालवलेलं आहे मस्तपैकी. आणि आता आपण घेऊ म्हणजे प्रॉपरली कालवायचं आहे. म्हणजे सगळे जे मसाले आपण टाकलेत ते सगळे प्रॉपरली मिक्स झाले पाहिजे एकदम. आणि मग नंतर आपण येताना याच्यामध्ये भरूया. सो मम्मी आता गेली भरायला गाईस, बघू शकता बघा. बघा तो एक भरला, आता दुसरा भर द्या. तर अशा प्रकारे आपण सगळे भरून घेऊया. चला आणि धाग्याने बांधून घ्यायचं आहे. तो बघा धाग्याने प्रॉपरली एकदम बांधून घ्यायचं आहे. चला आता सगळ्यांना तसंच बांधून घेऊया. आता 2 बांधलेले आहेत, तिसरा बांधायला. आता सगळ्यांना बांधून घेऊया फटाफट. तर मित्रांनो बघू शकता आता आपण प्रॉपरली बांधून घेतलेत सगळ्यांना. आणि चला आता पुढे दाखवूया. सो गाईज आता आपण कढई घेतलेली आहे, तेल टाकलेलं. तेल किती चमच घेतले? 2 चमच ना मम्मी? 2 चमच तेल. तर तेल जरा गरम करून घेऊया आधी, आणि मग त्याच्यानंतर आपण टाकू कांदा. राईट. सो कांदा टाकून घेऊया गाईज. कांदा टाकलेला आहे. एक तेजपत्ता सुद्धा टाकलेला आहे. तेजपत्ता सुद्धा टाकलेला आहे. तेलाला एवढा पण गरम नाही करायचं की नंतर मग कांदा टाकला करपल म्हणून. जेवण कधी वाढली हळद टाकलेली आहे. हळद किती चमच आहे? थोडीशी टाकायची. थोडीशी टाकायची, जास्त नाही. मसाला आपला घरगुती तो टाकलाय मस्तपैकी. तर परत गरम मसाला जरासा. आणि आता जाईल तो म्हणजे आपला खोबरा. शिजवून घेऊ मस्तपैकी. नंतर टाकायचं मीठ जरासा चवीप्रमाणे. आता सुरुवात करूया म्हणजे आपण मीठ टाकायची. कसं मोठे आहेत बघा मित्रांनो. मोठं
आपण घातवतो तेव्हा नीट, कारण मग ते फुटू पण शकतात, म्हणून आपण रस्सी बांधलेली आहे, दोरा बांधलेला आहे, पण तरी करताना नीट, नाही तर मग ते तुटतात पण. आणि मग तर बघा जरा पाणी टाकून घेऊया आता आणि मग शिजत ठेवूया. किती 15-20 मिनिटं शिजवायचं आहे. बोल. हा बोल. चला आता नंतर बघूया. चला मित्रांनो आता पुढे बघूया. मित्रांनो झालेला आहे, एक नंबर वाटतो, वास पण काय सुटलाय. आणि आता आपण वरून टाकूया म्हणजे कोशिंबीर मस्तपैकी. सो चला मग आता मी पण खाऊन घेतो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मग बाय बाय आणि टेक केअर.